नमस्ते एव्हरीवन. सस्नेह स्वागत आहे आपणा सर्वांचं दापोली किनारा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण कोकणी पद्धतीची स्वादिष्ट, झणझणीत आणि चवीला एक नंबर अशी मटण थाळी बनवणार आहोत. या थाळीमध्ये आपण झटपट बनणारे कोकणी पद्धतीचे इन्स्टंट मटण वडे सुद्धा बनवणार आहोत. त्यामुळे ही रेसिपी स्किप न करता कृपया पूर्ण पहा. तर आपण वेळ न घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण मटणसाठी लागणारे वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी बघा इथे 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि 1-1.5 इंच आपण इथे आलं घेतलेलं आहे. मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे 3 ते 4 कांदे मी इथे उभे चिरून घेतलेले आहेत. आणि आपण इथे अर्धी वाटी किसलेलं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे. आता आपण कोथिंबीर सोडून सगळं साहित्य भाजून घेणार आहोत. गॅसवर आपण तवा ठेवलेला आहे. आता गॅसची फ्लेम आपण ऑन करूया आणि तव्यावर कांदा, खोबरं, आलं, लसूण छान भाजून घेऊया. कांद्यामध्ये थोडं तेल घालूया, 1-2 चमचे. आता कांद्यामध्ये आपण 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा घालून घेऊया. आणि आलं घेतलेलं आहे आपण, हे बघा 1-1.5 इंच आलं घेतलेलं आहे, ते सुद्धा आपण चिरून घेतलेलं आहे. आता या कांद्यामध्ये आलंसुद्धा आपण घालूया आणि कोथिंबीर आपल्याला भाजायची नाही आहे, ती बाजूला ठेवून देऊया. आणि कांदा, आलं, लसूण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. कांदा गुलाबी रंगावर आपल्याला छान खरपूस असा परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा परतून झाला ना की त्यामध्ये आपल्याला आता खडे मसाले आपण काही घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. तर ह्यामध्ये बघा 1 तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे, 3 लवंगा आहेत, 7-8 काळी मिरी घेतलेली आहे आपण इकडे आणि 2 तुकडे चक्रफुलाचे घेतलेले आहेत. आणि आपण इथे 1 मसाला वेलची घेतलेली आहे. हा खडा मसाला पण आपल्याला कांद्यासोबतच परतून घ्यायचा आहे. आता कांदा आणि सगळे मसाले आपण छान भाजून घेऊया. तुम्हाला ही माझी रेसिपी नक्कीच आवडेल अशी आशा करते. आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. कांदा छान गुलाबी रंगावर भाजून झालेला आहे. आता तो आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आता आपण तव्यावर सुक्कं खोबरं किसलेलं आहे ते भाजून घेऊया. आपलं सुक्कं खोबरंसुद्धा छान खरपूस आपण भाजून घेतलेलं आहे. आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हा सगळा भाजलेला मसाला जो आहे ना तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये याचं छान वाटण तयार करून घेऊया. आपण या वाटणामध्ये कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे. आता थोडंसं पाणी घालून छान असं वाटण तयार करून घेऊया. कांदा खोबऱ्याचं वाटण आपलं तयार आहे. आता आपण पुढची तयारी करूया. इथे मी 600 ग्राम मटण घेतलेलं आहे आणि मटण भरपूर पाण्याने असं अगदी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण या मटणाला छान फोडणी देऊन घेणार आहोत. त्यासाठी बघा इथे गॅसवर कुकर तापायला ठेवलेला आहे आणि 2 तमालपत्रे घेतलेली आहेत आपण आणि आवश्यकतेनुसार आपण तेल घेणार आहोत. तेल इथे 2 ते 3 चमचे घेतलेले आहेत. तेल आपल्या आवश्यकतेनुसार आपण वापरायचं आहे. आता या तेलामध्ये आपण बारीक चिरलेला 1 कांदा घेतलेला आहे तो घालूया आणि कांदा थोडा परतून घेऊया. कांदा गुलाबी रंगावर परतून झाला ना की नंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालूया आणि तीसुद्धा छान अशी परतून घेऊया कांद्यामध्ये. आलं लसूणचा कच्चापणा गेला की मग आपण यामध्ये हळद घालणार आहोत. 1 छोटा चमचा आपण हळद घातलेली आहे या कांद्यामध्ये, तर तीसुद्धा छान अशी परतून घेऊया आपण. आता आपण या फोडणीमध्ये मटण घालूया आणि मटण घालून खूप छान असं आपल्याला
परतून घ्यायचं आहे मटण या फोडणीमध्ये. फोडणीमध्ये मटण छान एकजीव परतून झालेलं आहे. आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. बघा, सगळं मटण पाण्यामध्ये बुडेल एवढं गरम पाणी घालूया आणि कुकरमध्ये मटण आपण शिजवून घेऊया. मटण शिजते तोपर्यंत ना आपण खूप छान असा भात तयार करून घेणार आहोत. इथे 1/2 किलो तांदूळ मी 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. आता आपण या तांदळाला ना खूप छान अशी बघार देऊन घेणार आहोत. आपण गॅसवर टोप ठेवला आहे गरम करायला. आता त्यामध्ये आपण 2 तेजपान घेऊया आणि तेल घेऊया 2 ते 3 चमचे. आता या तेलामध्ये आपण काही खडे मसाला घेतले आहेत ते घालूया. यामध्ये आपण 1 तुकडा दालचिनीचा घेतला आहे, 1 चक्रफूल, 1 मसाला वेलची, 4 लवंगा आहेत आणि 5-6 काळी मिरी घेतलेली आहे. तर हे छान परतून घेऊया तेलामध्ये. मसाले छान परतून झाले की यामध्ये आपण भिजवलेला तांदूळ घालूया. आता 1 लहान वाटीभर मटार घेतलेला आहे, तो सुद्धा या भातामध्ये घालूया आणि छान परतून घेऊया. तांदूळ छान परतून झाला की यामध्ये आपण पाणी घालूया. जेवढा आपण तांदूळ घेतला असेल त्याच्या दुप्पट आपण पाणी घालायचं. मी इथे 2 वाटी तांदूळ होते तर 4 वाट्या मी ते पाणी वापरलेलं आहे. आणि आता आपण हा भात शिजवून घेऊया. आपण यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. बघा, कुकरच्या आपण 3 शिट्ट्या केल्या होत्या आणि मटण छान शिजलेलं आहे. आता हे शिजवलेलं मटण सगळं आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. हे बघा, तेल तापलं आहे. आता आपण यामध्ये कांदा घालूया. कांदा हलका गुलाबी रंगावर परतून झाला ना की त्यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेऊया. इथे मी 3 ते 4 चमचे घरचा तिखट मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि 2 चमचे मटण मसाला घेतलेला आहे. हळद आपण मटण शिजवताना घातलेली आहे, त्यामुळे आता आपण हळद वापरणार नाही आहोत. आणि हे सगळे मसाले आपण या कांद्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. मसाले छान परतून झाल्यावर 1 टॅमॅटो चिरून घालूया. बघा, टॅमॅटोसुद्धा मऊ झालेले आहेत आणि छान मसाले परतून झालेले आहेत. आता आपण यामध्ये वाटण घालून घेणार आहोत. वाटण छान परतून घेऊया मसाल्यामध्ये. वाटण छान परतून झाल्यावर शिजवलेलं मटण जे आपण बाजूला काढलं होतं ना ते यामध्ये घालूया आणि छान मसाल्यामध्ये ते एकजीव परतून घेऊया. मसाले आणि मटण छान एकजीव परतून झालेलं आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. 1 मोठा चमचा दही घालूया आणि चिरलेली कोथिंबीर घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. मटण आणि मसाला छान मिक्स करून झालेला आहे. आता आपण यावर झाकण ठेवूया आणि 10 मिनिटं मसाला आणि मटण छान एकजीव शिजवून घेऊया. बघा, सुक्का मटण बनवून आपलं तयार आहे. आता आपण रस्सा तयार करून घेऊया. हे मटण शिजवलेलं पाणी आहे, त्याचा आपण रस्सा बनवतोय. मटण स्टॉक आहे, त्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते घातलेलं आहे आणि लाल तिखट चवीनुसार घातलेलं आहे आणि मीठ चवीनुसार घातलेलं आहे. आपण याला फोडणी देणार नाही. हा रस्सा असाच उकळून घेणार आहोत आपण. खूप स्वादिष्ट आणि झणझणीत हा रस्सा बनवून तयार होतो. हे बघा, हे वाटण आपण यामध्ये घातलेलं आहे आणि लाल तिखट घातलेलं आहे आणि आता हा रस्सा आपण खूप छान असा उकळून घेणार आहोत. बघा, मटण रस्सा आपला तयार आहे. छान उकळी आलेली आहे. आता आपण शेवटी यामध्ये कोथिंबीर घालूया आणि आपला मटण रस्सा तयार झालेला आहे. कोकणी पद्धतीचे इन्स्टंट वडे आपण बनवणार आहोत. तर हे बघा, नेहमीच आपल्याकडे पीठ असतं असं नाही. तर मी इथे घेतलेलं आहे 1 ग्लास तांदूळाचं पीठ, पाव ग्लास घेतलेला आहे. इकडे बेसन अर्धा ग्लास घेतलेला आहे. गव्हाचं पीठ अर्धा ग्लास घेतलेले, ज्वारीचं पीठ, 1 छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा मेथी पावडर आणि 2 चमचे धना पावडर आणि इथे मीठ घेतलेलं आहे. तर आता हे सगळं आपण मळून घेणार आहोत. हे कोरडं असं मिक्स करून घेऊया पहिलं. हे पटकन आपल्याकडे ही पिठं असतात, सगळ्यांकडेच नेहमी वड्यांची भाजणी असतेच असं नाही. तर आता आपण हे मस्त पीठ मळून घेऊया
आणि आता ह्याच्यामध्ये मला तीळ घालायचे राहिलेत. तीळ घालून घेते थोडेसे. पाणी घालून आपण वड्यांचं पीठ तयार करून घेऊया. हे आपलं वड्यांचं पीठ म्हणून तयार झालेलं आहे. आता आपण याचे ना वडे तयार करून घेणार आहोत. थोडं ना तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आणि आपल्याला लहान किंवा मोठ्या आकाराचे वडे जसे बनवायचे असतील ना त्यानुसार हा पिठाचा उंडा घ्यायचा आणि हे बघा हाताला सुद्धा थोडंसं तेल लावायचं आणि असं वडे हाताने छान थापून घ्यायचे. हे बघा, कधी कधी आपल्याकडे अचानक पाहुणे आलेले असतात आणि त्यांच्यासाठी आपल्याला वड्यांचं जेवण बनवायचं असतं किंवा आपल्याला अचानक कधीतरी वडे खावेसे वाटतात. अशावेळी नेमकं वड्यांचं पीठ संपलेलं असतं. तर अशावेळी तुम्ही हे कोकणी पद्धतीचे इन्स्टंट वडे नक्कीच बनवू शकता. आता आपण गॅसवर तेल तापायला ठेवलेलं आहे. आता आपण वडे थापून तळून घेऊया. बघा, तेल छान तापलेलं आहे. आता मध्यम आचेवर आपण सगळे वडे तळून घेऊया. बघा, मस्त वडा तळून झालेला आहे. बघा, अशा पद्धतीनं पुरीच्या आकाराचे वडे सगळे थापून घ्यायचे. असे पुरीच्या आकाराचे वडे थापायचे आणि मध्यम आचेवर वडे तळून घ्यायचे. हे बघा, वडे मस्त टम्म फुगत आहेत आणि छान सोनेरी रंगावर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. खूप छान स्वादिष्ट वडे बनून तयार होतात. हे बघा, वडा बघा किती छान सोनेरी रंगावर आपण तळून घेतलेला आहे आणि किती छान टम्म फुगलेला आहे. आता अशाच पद्धतीनं आपण सगळे वडे थापून घेऊया आणि छान मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घेऊया. हे बघा, सगळे वडे आपले मस्त टम्म फुगून मस्त तयार होत आहेत. खूप छान स्वादिष्ट वडे बनून तयार झालेले आहेत. तुम्ही नक्की बनवा हे वडे, तुम्हाला खूप आवडतील. आणि आता आपण थाळी तयार करूया. रस्सा काढून घेऊया एका वाटीमध्ये आणि थाळी तयार करून घेऊया. बघा, तयार आहे झणझणीत मटण रस्सा आणि टेस्टी अळणी रस्सा आणि स्वादिष्ट असं सुक्कं चिकन आणि मस्त टेस्टी आपले कोकणी वडे तयार आहेत आणि आपलं मटर जिरा राईस तयार आहे आणि सोबत आहे कांदा स्लाईस आणि लिंबूची फोड. हे बघा, खूप छान अशी मटण थाळी आपली तयार आहे. मटण वडे, कोकणी पद्धतीचे मटण वडे बनून तयार आहेत. बघा, मस्त वडे आहेत, स्वादिष्ट रस्सा आहे आणि खूपच टेस्टी असं सुक्कं मटण आहे, अळणी पाणी आहे आणि आपण इथे मटर पुलाव पण बनवलेला आहे. सोबत कांदा आणि लिंबू पण आहे. तर अशी ही कोकणी पद्धतीची मटण थाळी बनून तयार आहे.